आता मी तुम्हाला एक खूप मस्त गोष्ट सांगणार आहे आणि हे तुम्हाला सांगितलं तुम्हाला कळेल की त्या काळच्या लोकांची बुद्धिमत्ता केवढी होती. तर मित्रांनो आता आम्ही जातोय शिरगाव बीचला म्हणजे आम्ही बीचवर पण जाणार आहेत आणि किल्ल्यावर पण. पहिले आम्ही किल्ल्यावर जाऊ कारण की काल आम्ही गेले होते तर किल्ला होता बंद, कारण की किल्ला 5 वाजता बंद होतो आणि आम्ही लवकर गेलेले, बीचवर आम्ही फिरले आणि तितक्यात 5 वाजले, त्यामुळे आम्हाला किल्ल्यावर जाता नाही आलं, किल्ला बंद झाला. म्हणून आता 3:30 वाजलेत आणि आता आम्ही जातोय किल्ल्यावर. तर भेटू. शिरगावचा किल्ला हा पालघर तालुक्यात माहीमच्या उत्तरेला 5 किलोमीटर अंतरावर आहे. शिरगावचा किल्लापाठचा समुद्रकिनारा अत्यंत सुंदर असून समुद्रकिनाराही निर्मनुष्य असतो, परंतु सध्या मात्र बऱ्यापैकी डागडुजी करून किल्ला सुस्थित केला आहे. शिरगावचा किल्ला 1739 साली मराठ्यांनी डहाणू, केळवे, तारापूर या किल्ल्यांबरोबर जिंकून घेतला. मराठ्यांच्या आधी या किल्ल्याचा ताबा पोर्तुगीजांकडे होता, पण नंतर 1818 मध्ये इतर किल्ल्याप्रमाणेच हा किल्लाही इंग्रजांच्या ताब्यात गेला. आलो आहोत शिरगावच्या किल्ल्यावर, जो भुईकोट किल्ला आहे आणि इथे हा खूप चांगला किल्ला आहे. हा किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात होता, मराठ्यांच्या ताब्यात होता, ब्रिटिशांच्या ताब्यात होता. त्यानंतर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा किल्ला जो होता तो भारत सरकारच्या अंडरमध्ये आहे. तर हा किल्ला खूप चांगला आणि खूप चांगल्या प्रकारे मेंटेन केला इकडच्या गावकऱ्यांनी सुद्धा. येथे आपल्याला किल्ल्याचा एक नकाशा सुद्धा पाहायला मिळतो, ज्यामुळे किल्ल्याची रचना समजण्यास मदत होते. इकडचं बघितलं इथे जे छोटे छोटे होल्स आहेत ते असेच नाहीत, ते त्या काळी जेव्हा शत्रूचं सैन्य वगैरे यायचं तेव्हा त्यांच्यावर गरम तेल वगैरे टाकलं जायचं. ही त्या काळची पद्धत होती लढायची. आणि इथे अजून एक बोर्ड आपल्याला बघायला मिळतो आणि ह्या बोर्डावर जी माहिती दिली त्याच्या माहितीनुसार जो किल्ल्यावर काय गैरकृत्य वगैरे करेल किंवा किल्ल्याला हानी पोचेल असं काहीतरी कृत्य करेल त्याला 5,000 रुपयेपर्यंत दंड आहे. त्यामुळे हा किल्ला खूप चांगला मेंटेन केलाय, त्यामुळे ह्या किल्ल्यावर असं काही करू नका. तर मित्रांनो आता आपण महादरवाज्यामध्ये आलोय आणि इथे आपल्याला स्टार्टिंगला 2 दरवाजे बघायला मिळतात मोठे मोठे. हा किल्ल्याचा मेन डोर आहे महादरवाजा, कारण की जेव्हा सैन्य वगैरे घुसायचं तेव्हा इथूनच घुसायचं. आणि खूप मोठा दरवाजा आहे, खूप चांगल्या नक्षीने आपल्याला इथे बघायला मिळतात. आणि जसं सुरुवातीच्या काळी असे दरवाजे नसायचे, मोठा दरवाजा असायचा आणि इथे एका दरवाजाला एक असा अजून एक छोटा दरवाजा असायचा सैन्याला वगैरे जायला. आणि इथे पहिले दरवाजा असेल पण तो नंतर कालांतराने नष्ट वगैरे झाला असेल, पण आता हा परत दरवाजा बसवलाय. आता पूर्ण लाकडाचा दरवाजा आहे बघा. इथे पूर्ण लॉक लावण्यासाठी खंडाची साखळी आहे. ह्या किल्ल्यावर दरवर्षी शिवजयंतीच्या निमित्ताने अभूतपूर्व असा मशाल महोत्सव साजरा केला जातो. हा वार्षिक मशाल महोत्सव गेली 10 वर्षे चालू आहे. सकाळी 7 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून मशाल महोत्सवाला सुरुवात होते. संपूर्ण दिवसभर किल्ल्यात साफसफाई केली जाते. साधारणपणे संध्याकाळी 5 वाजता दनसार गावामधील भवानी मंदिरातून मानाची मशाल मिरवणुकीने काढतात. शिरगावच्या होळी नाका येथे मशालीचे संपूर्ण गावकऱ्यांतर्फे स्वागत केले जाते. मग शिवभक्त पालखीने ढोल ताशांच्या गजरात मिरवणुकीने किल्ल्याकडे वाजत गाजत जातात. तर मित्रांनो आपण आलोय मध्ये शिरगाव किल्ल्याचे आणि आपल्याला बऱ्याचशा गोष्टी बघायच्याच. आता इथे एक शौचालय, पुरातत्व शौचालय म्हणजे त्या काळात शौचालय. ते समोर पाण्याची टाकी बघा, सगळ्यांना इथे बघताय पाण्याची टाकी. इथे आता सध्या बंद केले पाण्याची टाकी. आणि इथे अजून वरती खूप सारे खोल्या पण आहेत. इथे समोर बघा इथे 6 आणि 4 नंबर असं तुम्हाला लिहिलेलं दिसत असेल, ती त्या काळची खोली आहे. आणि इथे वरती जे आपण बोलतो गॅलरी टाईप, ते त्या काळात नजर ठेवायला वापरलं जायचं, कारण की इथे समोरच समुद्र किनारा आहे, त्यामुळे कोणत्या समुद्रावर हालचाली होतात त्यासाठी हे लक्ष ठेवायला खूप गरजेचं आहे. तर आता आपण फिरू सगळीकडे. मित्रांनो आता आपण आलोय शौचालय बघायला. त्या काळचं शौचालय कसं होतं तर आपण बघू. मित्रांनो इथे काही कोणतीतरी खोली आहे, त्या काळी कशासाठी वापरली असेल आपल्याला माहित नाही. आणि हे शौचालय समोर बघू आपण. बघा छोटीशी एकदम जागा आहे. हे बघा हे शौचालय त्या काळाचं. तर मित्रांनो आपण आता बघितलं इकडचं टॉयलेट, तुम्ही बघितलं असेल. आणि आता इथे समोर एक खोली आहे, आपण मध्ये जातोय त्याच्यात. बघा एक म्हणजे हायटेड अशी खोली आहे
आणि इथे आपल्याला बघायला मिळते त्या काही दिवा वगैरे लावण्यासाठी काहीतरी वापरली जात असेल ही जागा. आणि इथे पण काहीतरी आपल्या शिरगावचा किल्ला साधारण 200 फूट लांब व 150 फूट रुंद इतक्याच आकाराचा आहे. मात्र किल्ल्याची तटबंदी 35 फूट उंच व 10 फूट रुंद आहे. तर बघा इथे आपल्याला काहीतरी असं दरवाजा टाईप दिसतो. सध्या बंद केलाय. त्या काळी हा कदाचित बाहेर जाण्याचा दरवाजा असेल. आता सध्या बंद केलाय. पण जाऊ आता डायरेक्ट. तर मित्रांनो आता आपण वरती आलो आहोत. बघा इथे तुम्हाला दिसत असेल वैशिष्ट्यपूर्ण पोर्तुगीज बुरुज. हा किल्ला पोर्तुगालांकडे होता आणि त्यावेळेला तुम्हाला बघा इथे दिसेल आणि पुढे पण आहे. बघा इथे जागा आहे म्हणजे जेव्हा युद्ध वगैरे व्हायचं तेव्हा शत्रू इथे समोर असायचा आणि ते वार करायचे शत्रूंवर. ते त्याच्यासाठी केलेली जागा आहे. आणि इथे पायऱ्या पण आहेत आणि वरती बघा बुरुज म्हणजे नजर ठेवण्याचे ठिकाण असते. तिथे वरती जागा आहे तिथून नजर वगैरे ठेवली जायची आसपासच्या परिसरावर. मित्रांनो आता आपण इथे आलो आहोत आणि इथे बघा सगळे तुम्हाला जसं तुम्ही लागलं वारा करण्यासाठी ती जी जागा केली जायची ती जागा इथे सगळीकडे आहे बघा. तिथे आहे तिथे हे जे ठिकाण आहे ते नजर ठेवण्यासाठी वापरलं जात असेल. आणि इथे बघा भुयारी मार्ग सुद्धा आपल्याला बघा मित्रांनो भुयारी मार्ग सुद्धा आहे. त्या काळी भुयारी मार्ग असेल आपण याच्यामध्ये आता जाऊन बघू काय आहे तो. आणि आपल्याला ह्या बाजूला पण भुयारी मार्ग दिसतो. पण हा मार्ग आहे भुयारी तर आपण आता इथे उतरत नाही आहोत कारण तिथे उतरायला जागाही नाही आहे बरोबर. मित्रांनो आता आपण वरती आलो. तुम्हाला माहिती आहे आता आपण तिथे भुयार बघितली आणि हा बघा हा वरतून व्ह्यू आहे किल्ल्याचा. एकदम मस्त व्ह्यू आहे. आणि हा बघा खोल्या आहे तिथे. इथे खोली आहे कदाचित हे आपण जर बोलतो की मेन रूम जिथे काय व्यवहार चालत असेल तिथे मागे पण रूम आहे. आणि तिथे खाली आपल्याला 2 खोल्या टाईप दिसतात. आपण तिथे पण जाणार आहोत आता. येथे असलेल्या वास्तूवर आपल्याला टेहाळणीची मुख्य जागा असा बोर्ड बघायला मिळतो. टेहाळणी म्हणजे नजर ठेवणे. त्यावेळी हे ठिकाण नजर ठेवण्याचे मुख्य ठिकाण होते. मित्रांनो आता आपण आलो आहोत टेहाळणीची मुख्य जागा इथे आपण आलो आहोत. आणि आता मी तुम्हाला एक खूप मस्त गोष्ट सांगणार आहे आणि हे तुम्हाला सांगितलं तुम्हाला कळेल की त्या काळच्या लोकांची बुद्धिमत्ता केवढी होती. तर चला मी तुम्हाला दाखवतो. आपल्याला येथे किल्ल्याच्या भिंतीत अशा बऱ्याच फट पाहायला मिळतात. परंतु यास जंग्या असे म्हणतात. जंग्या म्हणजे किल्ल्याच्या भिंतीतील अशी फट जिच्यातून सैनिक सुरक्षित राहून शत्रूवर मारा करत. आणि या जंग्याची रचना पहा. ती थेट दरवाजाकडेच आहे कारण शत्रूचा पहिला हल्ला नेहमी दरवाजावरच होत असे आणि त्या क्षणी वरून या जंग्यातूनच सैनिक अचूक मारा करत असत. तिकडे जर तुम्ही आता बघितलं तर डायरेक्ट ही जी खिडकी आहे ती ह्या खिडकीचं काम काय की मेन दरवाजावर नजर ठेवणं. आणि जर कोण आला डायरेक्ट शत्रू तर इथून ते वार सुद्धा करू शकतात. तर हे खूप भारी डोकं लावलं आहे. आता आपण वरती जाऊ. इथे जागा हा बोर्ड लागलाय. आता आपण वरती जाऊ. पायऱ्या खूप मोठमोठ्या आहेत. हे पण असे गॅप आहेत. तर हे गॅप नंतर पडले तर त्याचा माहिती. आपण इथे आलो आणि सगळ्यात वरची जागा नाही. सगळ्यात वरची जागा ही आहे. वरती जाण्याच्या पायऱ्या आहेत आणि इथून बघा एक चांगला आपल्याला व्ह्यू मिळतो पूर्ण किल्ल्याचा. आणि
आणि हा किल्ला खूप चांगला आहे, खूप चांगला मेंटेन केलाय. पण काही लोक येतात जे इथे आपले नाव लिहून जातात. बघा, हे बघा, असे नाव लिहून जातात. आणि की आपले किल्ले आपल्याला चांगले ठेवायचे. हे बघा, सगळं असं लिहून ठेवलं आहे. हे मित्रांनो बघा, हे सगळे असे नंबर, हे नाव वगैरे लिहून ठेवलेत. एकदम चांगला आपल्याला व्ह्यू पण मिळतोय. बघा, पूर्ण आपल्याला खूप भारी व्ह्यू मिळतोय पूर्ण किल्ल्याचा. आणि जर तुम्ही इथे बघितलं तर तुम्हाला कळेल की दूरपर्यंत नजर ठेवू शकतो. जो पण इथे ज्याची पण सत्ता असेल इथे ह्या किल्ल्यावर, तो दूरपर्यंत नजर ठेवू शकतो. आणि आता आपण वरती जाऊ. 16व्या शतकात पोर्तुगीजांनी उत्तर कोकणात नजीकच्या सागरी दळणवळणावर नियंत्रण ठेवण्यासाठी जे किल्ले बांधले त्यातील शिरगावचा किल्ला हा एक महत्त्वाचा किल्ला होता. इसवी सन 1737 मध्ये पहिले बाजीराव पेशवे यांचे बंधू चिमाजीप्पा यांनी उत्तर कोकणातील पोर्तुगीज मुलखावर म्हणजेच फिरंगानावर स्वारी केली. त्यावेळी मराठा सैन्याने शिरगावच्या किल्ल्याला वेढा दिला. डिसेंबर 1737 मध्ये पोर्तुगीज सेनापती पेद्रू दमेल यांनी हा वेढा मोडून काढला. त्यावेळी पोर्तुगीज सैन्य सरळ मराठ्यांनी उभारलेल्या मोर्चावर चालून गेले. त्यावेळी काही काळ प्रचंड रणधुमाळी झाली व मराठ्यांची दाणादाण उडाली. या युद्धानंतर मराठ्यांना नेता आले नाहीत असे 40 मोडदे आढळले, अशी पोर्तुगीज दप्तरात नोंद आहे. यावरून या लढाईत मराठ्यांची बरीच मनुष्यहानी झाली असावी असे दिसते. त्यात प्रतापराव हा मराठ्यांचा सरदार ठार झाला. तथापि अत्यंत जिद्दीने प्रयत्न करून 9 जानेवारी 1739 रोजी मराठ्यांनी हा किल्ला जिंकला. फिरंगानातून पोर्तुगीजांचे समूळ उच्चाटन झाल्यानंतरही मराठ्यांनी हा किल्ला वापरात ठेवला. हे त्या काळचं दालन आहे. दालन म्हणजे जी मेन मीटिंग व्हायची, जसं किल्ल्याचा कोण किल्लेदार असेल त्याची आणि जे त्याचे मंत्री असायचे किंवा मावळ्यांचे वगैरे, ही मीटिंगची जागा आहे. बघा, तुम्ही जर बघितलं तर आपण हॉल बोलतो आताच्या काळी, तसंच एक स्ट्रक्चर आहे. येथे आपल्याला नक्षीपूर्ण दालनांचे अवशेष पाहायला मिळतात. कधी काळी इथे सुंदर कोरीव काम असलेली भव्य दालने होती. ते पण एक खोली तर नाही वाटत आहे मला. कदाचित जसं आपण कदाचित बोलतो की बॅकस्टेज टाईप असतात, तेव्हा कदाचित ते असेल. कदाचित मी एकदम हे नाही सांगत आहे, कन्फर्म नाही सांगत आहे, पण कदाचित बोलू शकतो. ही खिडकी बाहेरच्या बाजूने आहे किल्ल्याच्या. आणि आता मी तुम्हाला दुसरी खिडकी दाखवतो की बरोबर तो किल्ल्याचा जो मेन दरवाजा आहे, तो मेन दरवाज्यामधून आत आल्यावर बरोबर ही खिडकी आहे त्याच्यावरती. बघा मित्रांनो, आणि इथे बघा असे छोटे छोटे गॅप सुद्धा आहेत. आणि गॅप जर तुम्ही बघितलं तर इथे खाली थोडा स्लोप आहे. पूर्वीच्या काळी गरम तेल वगैरे टाकले जायचे शत्रू, कारण की ही जी खिडकी आहे ती बरोबर मेन दरवाजा नंतर मध्ये आल्यावर तिथेच आहे. त्यामुळे कदाचित इथे गरम तेल वगैरे पेटण्यासाठी कदाचित असेल. तर एक चांगली जागा आहे इथे. बघा, इथे पण एकदम चांगल्या प्रकारे सजवलेलं आहे. आता पण वरती जाऊ. आता आपण इथे आलो आहोत आणि बघा, हे आता केलेलं आहे, आताचं काम आहे. बघा, दालनांचा उपयोग सरदारांच्या बैठकांसाठी, प्रशासनिक कामांसाठी तर कधी कधी लष्करी नियोजनांसाठी केला जात असे, किंवा हे किल्लेदारांचे निवासस्थान सुद्धा असू शकते. आणि बघा, त्या काळी मस्त नक्षीकाम असेल. बघा, आता हे सगळं रिन्यू केलं आहे चांगला. आणि बघा, इथे त्या काळी दिवा वगैरे काहीतरी ठेवला जात असेल रात्रीच्या काळी. आणि खूप मस्त व्ह्यू मिळतो इथून. बघा, एकदम इथून समुद्र किनाऱ्यापर्यंत पण लक्ष राहतं. आणि किल्ल्याच्या आतून नजर ठेवली जाऊ शकते. बघा, किल्ल्याच्या आत आणि किल्ल्याच्या दोन्ही ठिकाणी नजर ठेवली जाऊ शकते. हे किल्ल्याच्या आत आणि ही किल्ल्याची बाहेरची जागेवर ते नजर ठेवू शकतात. बघा, ही पूर्ण किल्ल्याची बाहेरची जागा आहे. मराठ्यांनी हा किल्ला जिंकल्यानंतर त्यांनी यात काही फेरबदल सुद्धा केले. ईशान्येकडील बुरुजावर मेघडंबरी उभारली, महाद्वाराचे स्वरूप बदलले आणि किल्ल्यात एक विहिरी खोदली. मूळ पोर्तुगीज किल्ला त्यानंतर मराठ्यांनी त्यात केलेले फेरफार स्पष्ट दिसून येतील इतपत अवशेष असलेला आणि बऱ्यापैकी टिकून असलेला किल्ला म्हणून या किल्ल्याचे महत्त्व अपरंपार आहे.
तर ही जागा पहिले अशी नव्हती, हे पहिले पडीक होतं, पण हे नंतर खूप चांगल्या प्रकारे हे चांगलं केलंय. आणि तिथे मोठं मैदान आहे, तिथे आता लहान मुलं क्रिकेट खेळत आहेत. आणि बघा तिथे सुद्धा मैदान आहे, हे मस्त झाड आहे. आणि हे पण किल्ल्याच्या मधोमध झाड आहे. मित्रांनो, हे पहिले असं नव्हतं, हे पहिले पडीक होतं पूर्ण, पण आता हे बघा नवीन बनवलंय. कारण की आपल्याला कळलं हे हे पहिलेचं बांधकाम आहे आणि हे आताचं नवीन. तर आपण मध्ये जाऊ. जागा ही पण नंतर रिनोव्हेट केली, एकदम अशी चांगल्या प्रकारची जागा आहे. याचा मोठा एक दरवाजा नाही, खिडकी आपल्याला बघायला मिळते. मस्त वास्तू आपल्याला बघायला मिळते. वरती पूर्ण रिनोव्हेट केलं बघा लाकडाने. आता आपण जवळचे जात नाही आहोत, कारण की खाली डायरेक्ट आपण जर गेले तर डायरेक्ट पडलो. चल, आता इथे टोफ ठेवली आहे. इथे बघा बोर्ड लिहिलाय, टोफ गाड्याचे पावित्र्य, स्वराज्य प्रतिष्ठान शिरगाव. हे सगळं किल्ला मेंटेन करतोय. आणि बघा इथून खूप मस्त व्ह्यू आहे. हे मस्त एक झाड आहे आणि तिथून पण एक बाहेर जाण्याचा दरवाजा आहे खाली बघा तिथे छोटासा. तिथे आता आपण टोफ बघायला जाऊ. इधर किले पे ये सब नहीं करते, पता है क्या? ये सब नहीं करते किले पे. सिगरेट गुजरात. जेव्हा मी इथे जस्ट आलो होतो तेव्हा एक मुलगा होता, तो इथे सिगरेट पित होता. आणि म्हणजे बघा आपल्या किल्ल्यावर आपण कसं राहावं हे आपल्याला जाणीव असली पाहिजे थोडी. सिगरेट पित होता. आम्ही जेव्हा आलो तर माझा जो मित्र आहे जो आता व्हिडिओ शूट करतो निमिष, त्याने कॅप्चर केला लगेच आणि मी त्याला बोलला तर तो इथून गेला. आपण कोणत्याही ऐतिहासिक ठिकाणी धूम्रपान, कचरा किंवा गैरवर्तन करणे टाळले पाहिजे. इथे तोफ ठेवली आहे जुन्या काळाची. तर बघा ही तोफ आहे इथे. बघा इथे मध्ये गोळा टाकला जायचा आणि खूप सारा बारूद असतो तो खूप सारा इथे टाकला जायचा, पूर्ण भरायचे हे. आणि मग इथून बघा एक वाट टाकायचे, ते आपला होल दिसतंय, इथून वाट टाकायच्या मध्ये. आणि जसं आपण आग लावतो आता बॉम्ब वगैरे असतात तसं आग लावायची आणि ते डायरेक्ट पूर्ण जळत बारूद घेऊन तो गोळा जायचा पुढे. आणि ह्या पहिले इथे आलोय किल्ल्यावर, जी तोफ होती ते अशाच फक्त ठेवल्या होत्या, पण आता चांगल्या प्रकारे याला ठेवलं आहे. पुढच्या काळी पण अशाच फक्त नेल्या जायच्या जेव्हा युद्धाला वगैरे जायचे तेव्हा. आणि पण आता ही जी तोफ आहे ती मुंगण्या कशा आहेत आणि तिथे बघा पूर्ण स्क्रूने पॅक केले, तर ही चांगली गोष्ट केली. मित्रांनो, आपण आता बघायला आलो आहोत सैनिकी निवासस्थान आहे. बघा इथे आपल्याला बोर्ड दिसतोय. आपण इथे आलोय. आपण पहिले वरती होतो, इथे आता आपण खाली आलोय. आपल्या इथे फिरायचं राहिलं होतं तर आपल्याला इथे खूप 3 मोठमोठ्या अशा खोल्या पाहायला मिळतात. पहिली खोली आपल्याला बघायला मिळतात बघा. आणि त्या काळात सैनिक राहायचे. आणि आता सुद्धा ही जागा रिनोव्हेट केल्यानंतर वरती बघा लाकडात आपल्याला काम दिसतंय. आणि अजून ही पण एक वेळी बघायला मिळते. आणि तिथे इथे बघा आपण तिथे वरती असो, जो आपण तोफ बघितली, जी आपण तोफ बघितली ना ती तिथे बघितली. खालची जागा कशासाठी असेल काय माहिती ते. इथे बघू इथे 2 भाग आपले दिसतात. म्हणजे आणि इथे आपल्याला थोडीशी जागा बघायला मिळते. बघा हा दरवाजा आहे, तो आता पॅक केलाय. हा दरवाजा असेल त्या काळी. ते मस्त झाड आहे आणि ही जागा कशासाठी काय माहिती. की पाण्याचं हौद वगैरे असतं, पण पाण्याचं हौद एवढंच नसतं, खूप छोटे आहेत. आपण जाऊ. आता आपण ही दुसरी खोली बघितली, आता जाऊ तिसऱ्या खोलीमध्ये.
तर तुम्हाला खोली बोललो म्हणजे खोली वाटत नाही, कारण तिथे समोर बघितलं एंट्री सगळं म्हणजे महाग आहे त्याला थोडं एक्झिटचा वाटतो. कारण की तिथे आपण एक बाहेर एक दरवाजा फुटला कदाचित तिथे सैन्य पहारा वगैरे ठेवत असतील तिथून. काय की तिथे आपण चालवण्याची वगैरे चालवलं. आता आपण जाऊ. मशाल महोत्सवावेळी मशाल व पालखीचे किल्ल्यावर पोलिसांतर्फे स्वागत केले जाते. नंतर प्रतिमा पूजन, कविता वाचन, पोवाडा, गायन, नृत्य, नाटक वगैरे कार्यक्रम होतात. मानाचे मशालीने त्यानंतर किल्ल्यावर सुमारे 230 मशाली प्रज्वलित केल्या जातात. मशालीच्या प्रकाशात किल्ला फार सुंदर आणि विलोभनीय दिसतो. खूप मोठी आहे. सैनिकांना राहण्यासाठी काय काही जागा होती आणि इथे आपण बाजूला खिडकी सुद्धा बघितली आणि इथे सुद्धा खिडकी आहे म्हणजे व्हेंटिलेशन साठी. आणि ही गोष्ट अशी आहे की हे सगळं दगडाचं बांधकाम असल्यामुळे ते जास्त आपल्याला थंडी नाही होत आणि जास्त गरमी सुद्धा नाही होत. हे होतीच आहे दगडाच्या बांधकामात. तर मित्रांनो आता आपण बघितलं की सैनिक फिरायची त्यांच्या राहण्याची जागा आपण बघितली. आता आपण इथं आलोय खाली. आपण ही वरती सगळी आपण ठिकाणं होती ते आपण सगळी ठिकाणं फिरलोय. तर आपण खाली आलोय आणि इथे आपल्याला बघायला मिळतं साठवणीच्या खोल्या, म्हणजे जे त्या काळी जे धान्य वगैरे असेल ते धान्य इथे साठवलं जायचं. इथे आपल्याला 2 खोल्या बघायला मिळतात. ही एक खोली आहे आणि इथे खिडकी म्हणजे खिडकी आहे व्हेंटिलेशन साठी. आणि ही जी आपण दुसरी खोली बघितली ती दुसरी खोली म्हणजे जर कोणतं जेवण वगैरे काय झालं तर ते इथे आणून ठेवत असतील. आणि इथे आपल्याला जागा बघायला मिळते. कदाचित ते इथे काहीतरी जेवण बनवत असतील आणि ही व्हेंटिलेशन साठी जागा असेल. आणि इथे वरती शिड्या पण आहेत पण त्या आता शिड्या पडीक झाल्यात. आपण बघितलं इथे आपण इथे चढू शकतो पण चढण्यासाठी बरोबर तिथे कोणता सपोर्ट सुद्धा नाही. जसं आपण आपल्याला सवय लागल्या पायऱ्यांना आपण चढतो, आपण सपोर्ट घेतो त्या दांड्याचा. इथे तसं नाही आहे, त्यामुळे इथे चढणं अवॉइड करा. आता आपण बाहेर जाऊ. साठवणीच्या ज्या खोल्या होत्या आपण तिथे होतो आणि इथे आपल्याला पोस्टर बघायला मिळतो तुळशी वृंदावन व स्मारक स्थळ. इथे एक तुळस आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे. तर आपण इथे जातो म्हणून आपल्याला चप्पल काढायला पाहिजे. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो वगैरे आहे. मित्रांनो आज जर आपण बघितलं हे बांधकाम त्या काळचं आपल्याला वाटतंय बघा. कदाचित मराठ्यांचे या किल्ल्यावर सत्ता आल्यानंतर हे तुळशी वृंदावन बांधले गेले असावे. तर जेव्हा मी वरती गेलो होतो तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण इथून सुद्धा खाली येऊ शकतो पण तिथे बरोबर जागा नव्हती. आता आपण खूप आलो आहोत आणि एक मस्त एक डिझाईन सारखं बघायला मिळतं बघा. त्या काळी कदाचित इथे चांगलं नक्षीकाम सुद्धा असू शकतं. आपण इथे येऊ. आपल्याला खोल्या बघायला मिळतात. इथे खोल्या आहेत बघा. आणि इथे आपल्याला अशी जागा बघायला मिळते आणि इथे कदाचित रात्रीच्या काळी दिवा बत्ती वगैरे ठेवण्यासाठी इथे दिवा वगैरे ठेवण्यासाठी आणि तसं 2 ठिकाणी आपल्याला जागा बघायला मिळते. कदाचित इथे पण असेल आणि तिथे पण आपल्याला जागा बघायला मिळते. सेम तसं ह्या बाजूला सुद्धा आहे बघा. जसं आपण त्या बाजूचा स्ट्रक्चर बघितलं होतं तसं इथे सुद्धा सेम स्ट्रक्चर आहे बघा. इथे दिवा ठेवण्यासाठी जागा आहे. इथे खाली इथे वरती सुद्धा पण ते आता पडीक झालंय त्यामुळे एवढं डिटेल नाही दिसत. इथे वरती सुद्धा इथे एक वरती सुद्धा जागा आहे, मी तुम्हाला दाखवतो बघा. मित्रांनो इथे आपल्याला जागा बघायला मिळते, इथे बघायला मिळते, अनेक खाली बघायला मिळते पण ते आता सध्या पडीक झाले म्हणून एवढं नीट आपल्याला कळत नाही. आणि बघा
हे पूर्ण त्या काळचं बांधकाम आहे. आपण वरती आलो. पण एक खोली आपल्याला बघायला मिळते. इथे बघा आपल्याला असे बरेचसे गॅप बघायला मिळतात त्याची दिवाळी लावण्यासाठी. आणि इथे आपल्याला एक खोली बघायला मिळते. सध्या ती बाहेरून बंद केले. बघा एक चांगल्या प्रकारची खोली आहे. चांगल्या प्रकारे मेंटेन केले. इथे जाऊ तर नाही शकत कारण की उतरायला पायऱ्या नाही आहेत. आपण जाऊ. ही कदाचित त्या काळची मेन जागा असेल. जेव्हा दरबार वगैरे कदाचित भरत असेल तेव्हाची. इथून समोर की समोर खूप मोठी जागा आहे. कदाचित दरबार वगैरे भरला जात असेल. आपण इथं आलोय मेन जागेवर. मेन जागा मी का बोलतो कारण की असं मला वाटतं कदाचित ही दरबार भरण्याची जागा असेल. कारण की जर तुम्ही नीट बघितला हा एरिया तर खूप मोठा एरिया आहे. बघा मित्रांनो आता आपण तिथे होतो. आता आपण बाजूच्या बाजूला आलो आहोत. इथे आपल्याला असं मोठी जागा बघायला मिळतो. पण जर तुम्ही नीट बघितलं तर ह्या काळी कदाचित ह्या खोल्या असतील. कारण की जर तुम्ही नीट स्ट्रक्चर बघितलं तर बघा इथे कदाचित एक मोठी भिंत असेल खोल्यांच्या पार्टिशनसाठी. कारण की हे स्ट्रक्चर कसं काय बघा इथपर्यंत कदाचित खोली असेल. सेम आपल्याला तसं इथे पण बघायला मिळतं. सुद्धा पार्टिशनसाठी एक मोठी भिंत असेल. कारण तिथे नंबर सुद्धा दिले 6, 4 असे काहीतरी नंबर दिले. कदाचित ती खोली असेल. आणि ते आपलं एक सुंदर असं नक्षीकाम बघायला मिळतं मित्रांनो. आपल्या दरवाजाच्या वरती एक सुंदर नक्षीकाम बघायला मिळतं. आणि इथे एक आपल्याला मस्त जागा बघायला मिळतो. इथे सुद्धा काहीतरी ठेवलं जात असेल. आणि इथे सुद्धा नक्षीकाम आहे पण ते कालांतराने ते खूप हे झालंय. आपण इथे आता समोर होतो. आता आपण इथे आलोय. बरोबर समोरच एक पिण्याच्या पाण्याची विहीर आपल्याला इथे दिसते. हे त्या काळी खूप मोठा किल्ला आहे. इथे सैन्य पण राहत असेल तर त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुद्धा इथे केली आहे. हे बघा इथे पिण्याचं पाणी आहे. हे जाळी लावून पॅक केलंय. आणि वैशिष्ट्य असं आहे की इथे जवळच समुद्र किनारा आहे त्यामुळे इथे सगळं खारं पाणी आहे. पण इथे बघा हे वैशिष्ट्य असं आहे की किल्ला खूप समुद्र किनाऱ्याच्या जवळ आहे आणि हे गोड्या पाण्याची विहीर आहे. हे एक वैशिष्ट्य आहे मित्रांनो. फायनली आपण हा किल्ला पूर्ण फिरलेलो आहोत. जवळपास आपल्याला 2 ते 2.5 तास लागला हा किल्ला फिरायला. आम्ही 3:30ला आलेलो आणि आता वाजलेत 5:30. बघा आम्हाला बरोबर 2 तास लागली. त्यामुळे हा किल्ला मोठा आणि खूप चांगल्या पद्धतीने हा जपून ठेवलेला किल्ला. आणि त्यामुळे इथले जे वास्तू आहेत ते चांगल्या प्रकारे आणि त्यामुळे लोक इथे फिरायला येतात. आज जर तुम्ही बघितलं तर आज 26 जानेवारी आहे आणि 26 जानेवारीला आज सुट्टीचा दिवस आहे त्यामुळे बरेचसे लोक इथे फिरायला आलेत आणि आम्ही सुद्धा आलोय. आता आम्ही इथे आमची गाडी ठेवले. बघा आम्ही इथे आमची गाडी ठेवली SP 125. आणि हा माझा कॅमेरामॅन आहे निमिष. तो बिचारा खूप व्हिडिओ काढतो आणि म्हणजे तो व्हिडिओमध्ये येतच नाही पण बिचारा याला पण मी व्हिडिओमध्ये दाखवतो. तो थोडा लास्ट व्हिडिओमध्ये यायला. तर आता मी चाललो. तर निमिष तुमचा एक्सपिरियन्स कसा होता? आवडला मला. आवडला. तर आता आम्ही जातोय घरी परत. चला बाय. मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडेल असेल तर आमच्या कर्तव्य राखा डान्स ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण ह्या चॅनलवर डान्सच्या रिलेटेड आणि ब्लॉग्सचे रिलेटेड ब्लॉग्स म्हणजे ऐतिहासिक किल्ले किंवा कोणतं ठिकाण असलं आपण तिथले ब्लॉग घेऊन येतो. आणि हा किल्ला फिरून आपल्याला खूप सारी माहिती सुद्धा मिळाली. त्यामुळे जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर कर्तव्य राखा डान्स ह्या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन पाहिजे असेल तर बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.